हाय फ्रेंड्स, आपल्या पूजा तमशेट्टी चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत। आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि घंटी या चिन्हाचे बटन प्रेस करा। याने काय होतं, तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर येते आणि त्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ रोजच पाहायला मिळतात। चला तर मग आता वेळ न घालवता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात। नेहमी ज्या पद्धतीने मी चवळीची भाजी बनवते त्याच पद्धतीने आजही तुम्हाला व्हिडिओत करून दाखवणार आहे। भाजीचे संपूर्ण साहित्य हे ऑलरेडी मी तयार करून ठेवले। आता फक्त आपल्याला भाजी करायला घ्यायची। तर त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। आता आपण 1 चमचा जाड मोहरी टाकलेली आहे। मोहरी चांगली तडतडून झाल्यानंतर 1 चमचा जिरे टाकलेले आहेत। त्याचबरोबर 2 मिरे आणि 2 लवंगा आपण या तेलामध्ये टाकलेले आहेत। त्याचबरोबर दालचिनीचे 1-2 तुकडे टाकलेले आहेत आणि तेजपत्ता सुद्धा। नंतर कढीपत्ता टाकायचा आहे। 2 कांदे असे मी जाडसर चिरून घेतले होते। त्यानंतर ताव्यावरती थोडंसं तेल टाकून ते कांदे परतवून घेतले आणि मिक्सर मध्ये याचं वाटण तयार केलं। तर हे कांद्याचं वाटण देखील आपण फोडणीमध्ये टाकलेलं आहे। तर आता हा कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा मस्त ब्राउन कलर होईपर्यंत मी परतवून घेतला। साइडने तुम्ही पाहू शकता त्याला थोडंसं तेलही सुटलेलं आहे। आणि आता मी टाकलेला आहे टोमॅटो प्युरी। तर आता टोमॅटो प्युरी देखील आपल्याला 1-2 मिनिटांसाठी परतवून घ्यायची आहे। साइडने थोडंसं तेल सुटलं का समजावं आपली ही ग्रेव्ही छान तयार झाली आहे। तर आता या ग्रेव्हीमध्ये आपल्याला काही मसाले ऍड करायचे आहेत। 1 चमचा धनेपूड, त्यानंतर अर्धा चमचा हळद, लाल तिखट आपल्या आवडीनुसार आणि काश्मीरी लाल मिरची सुद्धा मी या ठिकाणी 1 चमचा टाकत आहे। या मिरचीने आपल्या भाजीला मस्त कलर येतो, त्यासाठी अगदी थोडीशी अशी मी टाकत आहे, जास्त ती तिखट नसते। यानंतर आपण यामध्ये 1 चमचा गरम मसाला ऍड केलेला आहे। आता आपली ही संपूर्ण फोडणी तयार आहे। आपण मसाले छान परतवून घेतलेत। आता यामध्ये मी चवळी टाकत आहे, पण ही चवळी मी कुकरमध्ये 2 शिट्ट्यांनी शिजवून घेतली होती। आणि सगळ्यात शेवटी मी अगदी थोडीशी अशी साखर टाकत आहे। आणि आता हे संपूर्ण परतवून झाल्यानंतर यामध्ये मी गरम पाणी टाकत आहे। आता गरम पाणी टाकून झाल्यानंतर साधारण आपल्याला फक्त 5 ते 7 मिनिटं चवळीची भाजी ही शिजवून घ्यायची आहे। तर बघा, सुरुवातीला ही पातळ दिसत आहे, पण ज्या वेळेला ही शिजत आली तेव्हा ही ग्रेव्हीदार मस्त घट्टसर होते। भाजीचा अंदाज पाहून सगळ्यात शेवटी आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। तर या ठिकाणी 1.5 चमचा असं मी मीठ टाकलेलं आहे। तर बघा, आपली मस्त अशी भाजी झालेली आहे। तर गॅसवरती ही मस्त आता शिजणार आहे। तोपर्यंत मी भात करून घेते, पोळ्याही बनवून घेते। तर तुम्ही पाहू शकता साधारण 5-7 मिनिटांनंतर आपली ही मस्त ग्रेव्हीदार भाजी झालेली आहे। आणि या ठिकाणी ही जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही। गॅस आता मी बंद केलेला आहे आणि सगळ्यात शेवटी मस्त कोथिंबीर टाकलेली आहे। तर आपली ही झटपट चवळीची भाजी तयार झालेली आहे। इकडे मी पोळ्या सुद्धा करत आहे, तुम्ही पाहू शकता, आणि माझा भात सुद्धा तयार झालेला आहे। आता फक्त गरमागरम जेवणच वाढायला घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स, माझ्या या पद्धतीची चवळीची भाजी तुम्ही देखील नक्की करून बघा। अगदी सोप्या पद्धतीची आहे आणि खूप चवदार लागते। तर फ्रेंड्स, आम्ही आता जेवण करणार आहोत, तुम्ही देखील जेवायला या। आणि महत्त्वाचं म्हणजे ही भाजी तुम्ही करून झाल्यानंतर मला कमेंटमध्ये कळवा का ही भाजी कशी झाली होती। पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।